RT ॲडमिशन 2026-27 तर पालकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघू शकता जो टाइम टेबल होता यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि ज्याही पालकवर्गांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की आता RT ॲडमिशन 2026-27 ची जी लिस्ट असेल म्हणजे लॉटरी लिस्ट ही आता वेळ लागणार आहे या लॉटरी लिस्टला, कारण की यामध्ये मुदतवाढ झालेली आहे। तर संपूर्ण पालकवर्गांना 31/3/2026 म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत फॉर्म भरण्यासाठी ही डेट वाढवून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता काय होणार आहे बघू शकता। तर डेट वाढलेली आहे त्यामुळे आता जी ही लॉटरी सिस्टीम आहे यामध्ये लॉटरी जी आपली पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहे आता त्यासाठी परत वेळ लागणार आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ही लॉटरी जाहीर केल्या जाणार आहे, कारण की लॉटरी लागण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो फॉर्म भरल्यानंतर 10 ते 15 दिवस RT डिपार्टमेंट नेहमीप्रमाणे घेत असते। जसं की लास्ट इयरला सुद्धा जी तुमची लास्ट डेट होती म्हणजे फॉर्म संपल्यानंतर 10 ते 15 दिवस RT डिपार्टमेंटने घेतलेलं होतं की त्यानंतर तुमची जी लिस्ट होती पहिली लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली होती, त्यामध्येच तुमची वेटिंग लिस्टसुद्धा होती, म्हणजे दोन्ही लिस्ट ह्या सोबतच लागणार आहे। तर ज्याही पालकवर्गांचे फॉर्म भरायचे बाकी असेल तर 31/3/2026 पर्यंत तुम्ही तुमचे आता फॉर्म भरू शकता, कारण की जास्त पालकवर्ग फॉर्म भरायचे राहिलेले नाही आहे। तरीसुद्धा डेट वाढवून देण्यात आलेली आहे। तर 31 तारखेपर्यंत आता आपण काहीही करू शकत नाही। RT मध्ये आता कोणतीही नवीन अपडेट येणार नाही, फक्त आणि फक्त डेट वाढलेली आहे, हीच एक नवीन अपडेट आहे। तर 31 तारखेच्या आत ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, जेणेकरून संपूर्ण फॉर्म संपल्यानंतरच आपली लॉटरी ही डिक्लेअर होणार आहे। आणि लॉटरी आता तुमची ही लेट लागणार आहे, कारण की ऑलरेडी 31 तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण हा मार्च महिना जो आहे हा आपला फॉर्म भरण्यामध्ये गेलेला आहे। मार्च महिन्यानंतर आता 15 एप्रिल नंतरच जे व्हायचं असेल लॉटरी लागेल तर 15 एप्रिल नंतरच लागेल, कारण की 10 ते 15 दिवस RT डिपार्टमेंट हे फॉर्म संपल्यानंतर नेहमीप्रमाणे घेत असते। तर RT ॲडमिशन 2026-27 मध्ये मुदतवाढ झालेली आहे। 31 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता आणि RT मध्ये जर कोणती नवीन अपडेट आली ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।